आणि राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे. पण राऊतसाहेब, ठाकरे बंधूंव्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात? मग हा राजकीय मेळावा नाही. सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगतो, काल रात्री माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं. मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली. आमचं सगळ्यांचं अशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही. मान अपमान, सन्मान, मानापमान बरं का, हा विषय इथे येत नाही. आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे जाहीरपणे. त्यामध्ये कोण कोण आहे? नाही, सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहायचं त्यांचं तिकडे नक्कीच स्वागत केलं जाईल. असं आहे की प्रत्येकाला यायचं, किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा? हजारोच्या संख्येनं लोक तिकडे जमतील. जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधतात. त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे. त्यांच्या स्वागताची केली जाईल. त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील, काय करतील, ही सगळी व्यवस्था आम्ही करतोय. पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिशः आमंत्रण देणं सोपं नाही. त्याच्यामुळे हेच आमंत्रण, ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना, मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे. पण मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणत आहेत की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही, म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय. त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आता मेळावा जो, मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना, म्हणून तर तुम्ही माघार घेतलीत. ठाकरे एकच आहेत. तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय, मग केलाय. ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकऱ्यांनी वारंवार दाखवलेलं आहे. तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकऱ्यांना आणावी लागत नाही. मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय उद्धव